नो शुगर डे 4 केवळ वजन कमी करण्यासाठी नाही, तर वर्ष संपायला फक्त 2 महिने बाकी आहेत. त्यावेळेस वाटलं स्वतःचं एक तरी टार्गेट कंप्लीट केलं पाहिजे. तसं तर बऱ्याच गोष्टी आपण आपल्यासाठी करत असतो, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते. म्हणूनच ठरवलं, चला शुगर सोडून बघू, तेही 60 दिवस. आज 4था दिवस आहे. आज मी ब्रेकफास्ट घेतला आहे पनीर मूग पराठा. हा पराठा अगदी सोपा आहे. मी पनीर आणि मूग हे चॉपरमध्ये क्रश करून घेतले. मूग मी आधी शिजवून घेतले होते. त्यामध्ये कसुरी मेथी, मीठ, हळद, तिखट घातलेलं आहे. तुम्हाला लाल तिखटाच्या ऐवजी जर मिरची घालायची ते पण तुम्ही घालू शकता. आणि जे स्टफिंग आहे ते भरपूर घालून हा पराठा बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी 2 पुऱ्यांच्या साईजच्या 2 छोट्या-छोट्या पोळ्या करून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित स्टफ करून घेतलेलं आहे. भरपूर प्रमाणामध्ये स्टफिंग ठेवायचं आहे आणि मग हलक्या हाताने हा व्यवस्थित दाबून घ्यायचा आणि तो लाटायचा आहे. हवं तर तुम्ही वरती तूप घालू शकता. मी हा माझ्या मुलासाठी करत होते म्हणून थोडं जास्तच घातलेलं तूप. पण तूप घातलं तर काय हरकत नाही. तर आजचा माझा नाश्ता होता मूग पनीर पराठा विथ ब्लॅक कॉफी आणि हा फार हेवी झाला. मला बराच वेळ भूक लागली नव्हती. तर आज केली होती मी ताकाची कढी, मटकीची भाजी, चपाती, नेहमीप्रमाणे दही, भात. भात अगदी मी थोडासाच घेते, पण घेते. अजून तरी मला सोडता येत नाही आहे. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी अळूवड्या केल्या होत्या, पण त्या मी एअर फ्रायरमध्ये केलेल्या. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणामध्ये चपातीच्या ऐवजी भाकरी घेतली. तर एवढं जेवूनच खरं पोट भरलं होतं म्हणून यावेळेस मी भात स्किप केला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.